सांगलीचे लोकप्रिय समाजसेवक आणि सांगलीचे ब्रँड ॲम्बॅसिडर शोले स्टाईल पत्रकार दीपक चव्हाण हे नेहमीच वेगवेगळ्या उपक्रमामुळे प्रसिद्ध असतात. आजही त्यांचा एक उपक्रम सांगलीकरांच्यासाठी प्रेरणादायी ठरलेला आहे. आज दुपारी सांगलीमध्ये अचानकपणे पाऊस बरसला आणि या पावसामुळे सांगलीच्या आयर्विन पुलावर पाणी साठून राहिले. वास्तविक हे पाणी निचरा होण्यासाठी एका बाजूला होलसुद्धा आहेत. मात्र यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्लॅस्टिक कचरा साचून हे होल बंद झाले होते. ही बाब दीपक चव्हाण यांच्या निदर्शनास येताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता पाणी साठलेल्या ठिकाणी होल स्वच्छ करायला सुरुवात केली. या आत होलमधून मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक कचरा बाहेर काढण्यात आला. याचबरोबर मातीसुद्धा अडकून राहिल्यामुळे पुलावर पाणी साठून राहत होते. ती मातीही त्याने हातानेच दूर केली आणि पुलावर साठलेल्या पाण्याला वाट करून दिली. दीपक चव्हाण हे नेहमी काम करत असताना येणाऱ्या जाणाऱ्या अनेक नागरिकांनी त्यांचे कौतुक केले. हे काम शासकीय यंत्रणेचे आरोग्य अधिकारी तसेच निवडून आलेल्या नगरसेवकांचे असतानासुद्धा त्यांनी याकडे दुर्लक्ष केले, अशी टीका अनेकांनी केलेली आहे. एखादी गोष्ट हातात घेतलेले काम दीपक चव्हाण हे पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसत नाहीत. त्यामुळे त्यांनी 7 होल स्वच्छ करत साठलेल्या पाण्याला मार्ग करून दिला आणि क्षणात आयर्विन पुलावरील पाण्याने भरलेला रस्ता मोकळा झाला. त्यामुळे नागरिकांनी सुद्धा आयर्विन पुलावरून जात असताना कोणत्याही प्रकारचा कचरा, प्लास्टिक हे बाहेर टाकू नये, ज्यामुळे हे होल पुन्हा बंद होतील आणि पुन्हा आयर्विन पुलावर पाणी साठेल, असे आवाहनसुद्धा दीपक चव्हाण यांनी केलेले आहे. जास्त लांब राहील. हां जरा बाकीचे नाही आहे. मी सांगलीमध्ये सामान्य नागरिक आहे. दीपक चव्हाण, भीमराव चव्हाणचे वडील, ती भुकी मालक संघटना सगळ्यांनी मोठी केली. सामाजिक कार्यकर्ता तिने आता पुलावर पाणी थांबलं कोण यायला तयार नाही, पण त्यांनी स्वतःहून त्या गाळात हात घालून सगळे गुलाकेज काढून पाणी निचरा केलेला आहे. त्याबद्दल त्यांचं सांगलीवाडीच्या नागरिकांवरनं अभिनंदन आहे. पण सांगली महापालिकेने लक्ष द्यावं यावर.